ज्यांचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल, ज्यांच्याकडे कार असेल, त्यांना आम्ही बघू असंही ते म्हणतात. याचा अर्थ असा आहे की निवडणुकीमध्ये पैसा फेक तमाशा देख हा खेळ त्यांनी खेळलेला आहे. आणि तो शब्द हा वापरण्याचं कारण असं की कुठलीही त्या ठिकाणची त्यांची भावना जी होती ही महिलांच्या सबलीकरणाची नव्हती, तर केवळ निवडणुका आणि निवडणुका आणि निवडणुका ही त्यामागची भावना होती. यासोबतच त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचंही आश्वासन दिलं होतं, ती देखील त्यांची चूक आहे. आता एवढंच म्हणण्याची आता प्रतीक्षा आहे. उलटपक्षी लाडकी बहीणमध्ये 15,000चे 2100 रुपये करू हे देखील त्यांनी दिलेलं जे आश्वासन आहे, शेतकरी सन्मान योजनेचं दिलेलं आश्वासन जे आहे, 2 सिलेंडर देण्याचं जे आश्वासन आहे, हे सगळे हवाई त्यांचे गुब्बारे होते. आणि आज जनतेचे जे हाल आहेत, सर्वसामान्य माणसाचे जे हाल आहेत, शेतकऱ्याचे जे हाल आहेत, याची कुठलंही देणं घेणं त्यांना नाही. त्या ठिकाणी केवळ भ्रष्टाचारासाठी बसलेलं हे सत्ता पिपासू विचारांचं हे अवकाळी सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, याचा आम्ही धिक्कार करतो. राहुल गांधीवर टीका करत असताना नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे की ते पूर्ण भारतीय नाहीत, आधे इधर आणि आधे उधर असे आहेत त्यांचे राहुल गांधी. काही लोकांना मूळ मुद्द्यापासून भटकवण्याकरता या सरकारने सोडून दिलेला आहे आणि चेथॉनिकवर वक्तव्य देणे, बेताल वक्तव्य करणे हाच त्यांचा असणारा त्यांच्या मागचा एक बोलवता धनी जो आहे, हा साक्षात मुख्यमंत्री आहेत. आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांच्याजवळ कोणतंही उत्तर नाही. लाडकी बहिणीचे अनुदान वाढवण्याकरता यांच्याजवळ पैसे नाही. त्यामुळे कुणी शेतकऱ्यांना भिकाऱ्याशी त्याची तुलना करतं. या जिल्ह्यामध्ये जे कृषी मंत्री आहेत त्यांनी थेट शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याशी केली. तर कुठे आता ढेकळांचा सर्वे करायचा का हे सांगितलं. स्वतःला उजाड गावाची पाटीलकी म्हणत आहेत. तर दुसरीकडे राणेसारखे जे गटारगंगा ज्यांच्या तोंडातून आहेत त्यांच्याकडून याच्यापेक्षा काही दुसरी अपेक्षा व्यक्त करणं चुकीचं होईल. ज्या माणसाचे वडील या देशाकरता त्यांनी बलिदान दिलं, रक्त सांडवलं, त्यांच्या आजीनी या देशाकरता रक्त सांडवलं, बलिदान दिलं, अशा व्यक्तीबद्दल बोलण्याची लायकी ही नितीश राणेंची तरी नाही. पहिल्यांदाच पोहरादेवीच्या दर्शनासाठी आलेले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याची पूर्वतयारी म्हणायचं का, पासून सुरू झाली का? प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर जे शक्तिपीठ आहेत, जे बहुजन समाजाची जी प्रेरणास्त्रोत जे काही तीर्थस्थळ आहे त्या सर्व तीर्थस्थळांना जाऊन साकडे घालणे हे काँग्रेस कमिटीच्या वतीने एक अभियान नव्हे तर ही आवश्यक आणि एक आमची भावनिक आणि आध्यात्मिक साथ ही आम्ही या सर्व परंपरेला घालत आहोत. कारण महाराष्ट्रातली सद्भावना जी आहे ती लयास गेलेली आहे आणि सद्भावना ही वृद्धिंगत व्हावी करिताचे साकडे आमचे पोहरादेवीला, सेवालाल महाराज समाधीला, रामराव महाराजांच्या समाधीला या ठिकाणी आहे. मात्र यासोबतच शेतकऱ्यांच्या समस्या या फार मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे. शेतकरी हवालदिल आहे. बेरोजगारांना, तरुणांना रोजगार नाही. महिलांवरचे अत्याचार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. द्वेष, मत्सर हा सर्वदूर वाढत चाललेला आहे आणि यातून कुठेतरी एक चांगला मार्ग हा सापडला पाहिजे. जो महाराष्ट्र धर्म आहे तो आपण जागवला पाहिजे, ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे कोणत्याही निवडणुका नसताना सद्भावना पदयात्रा, सिंदूर ऑपरेशननंतर जय हिंद यात्रा, जय जवान जय किसान यात्रा आणि आता शेतकरीच्या ज्या समस्या ऐरणीवरच्या आहेत त्या अनुषंगानं उद्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्यामध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्याच्या पूर्वी ते महाराष्ट्रात आले होते आणि महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी चाय पे चर्चा करत असताना लागत मूल्याच्या 1.5 भाव देण्याची त्यांनी वचन त्या ठिकाणी दिलं होतं. तर दुसरीकडे स्वामीनाथन आयोग जो आहे त्याची आम्ही अंमलबजावणी करू हे देखील त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं आणि वगैरे वगैरे त्यांनी त्या ठिकाणी दिलेले जे वचनं होते. आता 11 वर्ष झाल्यानंतर याचा त्यांना विसर पडलेला आहे. त्यामुळे क्या हुआ तेरा वादा हा एक प्रश्न विचारत उद्या शेतकरी दिंडीचं आम्ही आयोजन करत आहोत आणि त्याच्या पूर्वसंध्येला शेतकरी जो हवालदिल आहे, शेतकरी जो आता फारच त्याची वाईट अवस्था आहे, या सर्व परिस्थितीतून पुढे जाण्याच्या अनुषंगानं आज या ठिकाणी या सेवा पीठावर, या शक्तिपीठावर आम्ही काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आलेलो आहोत आणि यातून सरकारला सुबुद्धी दे दयागणा, दुर्बुद्धी दूर कर ही प्रार्थना या साकड्यासोबतच ही केलेली आहे. बंजारा समाजाचं जे सांस्कृतिक वैभव आहे आणि या वैभवाशी काँग्रेसची जी जुनी नाळ जुळलेली आहे त्याचं देखील स्मरण या निमित्तानं आपसूक हे झालेलं आहे. कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जी सेटलमेंट केली होती आणि भटक्या विमुक्त जाती जमातींना संविधानाच्या उपरांत
त्यांचा अधिकार प्रदान करण्याची एक जी शृंखला सुरू झाली होती, त्यामध्ये यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक साहेब, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जो जाज्वल्य स्वरूपाची जी कारकीर्द आहे, जी इंदिरा गांधींनी पुढे सुरू ठेवली, या सर्वांचंही आपसूक स्मरण या निमित्ताने झालं. आणि बंजारा समाजाचा आणि काँग्रेसचा जो ऋणानुबंध आहे, हा ऋणानुबंध फार जुना आहे, सहृदयी आहे, तो भावनिक आहे आणि ठोस. त्यामध्ये नुसते आश्वासनं नव्हे, तर नुसते काही विकासाच्या थापा नव्हे, तर त्यातून ठोस स्वरूपाचा एक भारत निर्माण झालेला आहे. या इतिहासाचं देखील स्मरण या निमित्ताने आपसूक झालं. आणि सरतेशेवटी या संस्कृतीच्या आणि काँग्रेसची असणारं जे जुनं नातं आहे, हे आता नव्याने त्याच्यामध्ये आपण कशी संजीवनी देऊ शकू, ही देखील आजच्या या माझ्या दर्शनाच्या आणि या भेटीच्या मागची भावना आहे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.